रेल्वे टी-सी वरती 2024 आणि तुम्ही ज्या प्रचंड संख्येने माझ्यावरती विश्वास टाकत आहात त्यामुळेच मित्रांनो माझी जबाबदारी वाढत आहे याचं भान मला आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आजचा डेडिकेटेड व्हिडिओ जो आहे ते हे तर गोष्टी आपण बघणारच आहोत की 12 विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. या महिन्यात फॉर्म नेमकं कधी भरायला आता सुरुवात होणार आहे, नेमकं आपल्याला काय करावं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण याच्यावरती थोडे व्हिडिओ यापूर्वी बनवले गेलेत. सगळ्यात नवीन मुद्दा जो आहे तो म्हणजे कट ऑफ किती लागतो आणि विश्वासाचा मुद्दा केला. काही विद्यार्थ्यांना माटू शकते की सर तुम्ही काय आमचा मामा का काका, आम्ही का तुमच्यावरती विश्वास ठेवायचा. आणि बाकी विद्यार्थी विश्वास ठेवण्याचं कारण काय नेमकं आहे एक्झाम वरती, तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो म्हणजे फॅक्ट. हो मित्रांनो, फॅक्ट. तर मी फॅक्टच्या आधारे तुम्हाला सगळं बोलत असतो. ऑफिशियली रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या वेबसाईटवरती जाऊन, आपल्या मुंबई रेल्वे रिक्रुटमेंट वेबसाईटवरती जाऊन मी तुम्हाला सर्व या ठिकाणी अपडेट देत असतो. त्यामुळे या ठिकाणी तुमचा विश्वास या ठिकाणी आपल्यावरती बसत आहे मित्रांनो. आणि त्यासाठी मी परिपूर्ण तुम्हाला यामध्ये अंतिम स्टेजपर्यंत जाण्यासाठी जे काही गोष्टी लागतात त्या प्रॅक्टिकली, भले तुम्हाला ते आवडू न आवडू, कारण बघा आवडण्यासाठी तर सगळं काय होत आहे या दुनियामध्ये. आवडण्यासाठी एवढे यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो काय दिलं जात आहे. आणि त्यासाठी एक उदाहरण तुम्हाला देतो, तुम्हाला समजेल. यूट्यूबमध्ये चांगल्या पण गोष्टी तेवढ्याच आहेत आणि वाईट पण गोष्टी तेवढ्याच आहेत मित्रांनो. आता कुठल्या तरी एका यूट्यूबवाल्याने या ठिकाणी ऑनलाईन स्टडी नावाचा एक कुठला तरी यूट्यूबवाला आहे आणि त्यांनी मित्रांनो ही टाकली की परीक्षा न होता थेटच 50,000 जागांची एवढी भरती होणार, एवढे याव त्याव आणि महिला बालविकास विभागामध्ये ही भरती आहे. तर महिला बालविकास विभागाने असं स्पष्टपणे केलेलं आहे, अधिसूचना जारी केलेली नाही, भूलथापांना बळी पडू नका असं पण या ठिकाणी सांगितलंय. म्हणजे सांगायचा उद्देश काय बाबा, अशा या अफवा ज्या येत असतात तर त्याला बळी पडू नका बाबा. ते तुमचा जो काही युट्यूबवाला आहे सांगत आहे तो तुमचा काका का मामा कोण आहे, का विश्वास ठेवायचा. काहीतरी प्रूफ पाहिजे मित्रांनो. तर असे प्रूफ प्रत्येक व्हिडिओमध्ये मी प्रूफ शिवाय हवेमध्ये काहीच बोलत नसतो, हे लक्षात ठेवा. विथ प्रूफ असल्याशिवाय मी काहीच बोलत नसतो. त्यामुळे आता आजचा व्हिडिओ सुद्धा मित्रांनो हा विथ प्रूफ फॅक्टच्या आधारे सर्व तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुम्हाला रेल्वेमध्ये टी-सी बनायचं असेल तर 2024 सारखं मित्रांनो वर्ष नाही, हे लक्षात ठेवा. कारण 2019 नंतर मोठी भरती आलेली नाही मित्रांनो. त्यामुळे आता जागाच जागा आहेत, हे मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे. आणि यानंतर परत कधी येईल भरती त्याची सुद्धा काही गॅरंटी नाही. त्यामुळे आता संधी आहे, वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घ्या. परंतु भूलथापांना बळू पडू नका. आणि आयतं तर काहीच मिळत नसतं, फुकट पण काहीच मिळत नसतं. आईबाप सोडलं तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कुणीही फुकट आणि आयतं फ्रीमध्ये देत नसतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळं अशा भूलथापांना बळी पडू नका. कष्ट घ्यायची तयारी ठेवा. मग काय कष्ट घ्यायचं असतं, टी-सी व्हायचं तर नेमकं काय करावं लागेल, किती शिक्षण पाहिजे, वय किती पाहिजे, यापूर्वी पण सांगितले, आज पण सांगतो. 10वी झालं असेल तर तुमच्यासाठी काय आहे, 12वी झालं असेल तर काय आहे, ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुमच्यासाठी काय आहे, सगळं मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर मी माझा स्वतःचा नंबर तुम्हाला देतो मित्रांनो. तर त्या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. फक्त आपली अट एवढीच आहे की अगोदर व्हिडिओ काळजीपूर्वक व्यवस्थित ऐकायचा आहे. त्यानंतर काही डाऊट असतील जे मी व्हिडिओमध्ये नाही सांगितलं ते विचारा, म्हणजे तुमचा पण वेळ वाचेल, माझा पण वेळ वाचेल. तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू. एक गोष्ट ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन आपण चेक करून पाहणार आहोत. हे सगळे मुद्दे ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन चेक करणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो परीक्षेबद्दल काही बेसिक माहिती, ज्यांना काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो की रेल्वेची या ठिकाणी 2024 मध्ये भरती आहे, ते ऑफिशियली मी तुम्हाला सांगणारच आहे. सोबतच या ठिकाणी परीक्षा ही मराठीमधून देता येते मित्रांनो. आणि त्याची तयारी सुद्धा आपण मराठीमधून करून घेतो. कारण फॉर्म सुटल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचे असतात, फॉर्म भरल्यानंतर त्यांची एक्झाम असते आणि त्या एक्झामची तयारी आपण ऑनलाईनमध्ये फक्त 299 मध्ये तुम्हाला करून घेतो. यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास आहेत, लाईव्ह नाही पाहू शकला रेकॉर्डेड क्लासेस आहेत, नोट्स तुम्हाला दिले जातात, टेस्ट दिल्या जातात. हे सगळं फक्त 299 मध्ये आपण करून घेतो आहे. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा जर कोणत्या भरत्या आल्या त्याची पण तयारी यामध्येच होऊन जाईल, रेल्वेची सुद्धा यामध्येच होऊन जाणार आहे. लवकरच 1999 होणार आहे. सध्या फक्त 299 मध्ये 1 वर्ष व्हॅलिडिटी सह तुम्हाला हे मित्रांनो कोर्स भेटत आहे. दररोज संध्याकाळी आपले लाईव्ह क्लास असतात, लाईव्ह नाही पाहू शकला तर रेकॉर्डेड क्लासेस असतात. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की भरत्या आहेत, म्हणजे 2024 मध्ये रेल्वेने अगोदरच मित्रांनो डिक्लेअर केलेलं आहे 10वी पास, 12वी पास, ग्रॅज्युएशन पासवरून कोणकोणत्या आम्ही भरत्या काढणार आहोत. ओके, तर या ठिकाणी रेल्वेने अॅन्युअल कॅलेंडर जाहीर केलेलं आहे. ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे की बाबा हे कुठून मी प्रिंट केलं का रेल्वेने डिक्लेअर केलं, ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर रेल्वेच्या ह्याच्या काय भरत्या आहेत, रेल्वेने ज्या पद्धतीने सांगितलं की आम्ही जानेवारी ते जून यामध्ये ALP टेक्निशियन काढणार आहे, तर त्यांनी काढल्या पण मित्रांनो 5,700 जागा काढल्या होत्या. त्यांना पुन्हा काय वाटलं की बाबा हे जागा कमी आहेत आणि रेल्वेला गरज वाटली म्हणून ह्या 5,700 जागाची त्यांनी 18,000ची भरती वाढवली. ओके, अगोदर फॉर्म भरून घेतले आणि नंतर
18,000 चक्क जागा वाढवल्या, 3 पट. टेक्निशियनच्या पण 30,000 जागा वाढण्याची मित्रांनो न्यूजपेपरमध्ये बातमी आलेली आहे, परंतु याचे फॉर्म भरले गेलेले आहेत. आता तुम्ही भरू शकत नाही, हे लक्षात ठेवा. RPFच्या पण 4,500 जागा भरल्या गेल्या, म्हणजे जवळपास 30,000पेक्षा जागा ऑलरेडी भरल्या गेलेल्या आहेत. मग आता ताण घेऊ नका, कारण अजून नॉन टेक्निकलच्या जागा बाकी आहेत. खरा मेन मित्रांनो गेम तर आत्ता आहे. जुलै ते सप्टेंबर त्यांनी सांगितलं की NTPC ग्रॅज्युएटवरून आम्ही या ठिकाणी भरती काढणार आहोत. NTPC ग्रॅज्युएट, ठीक आहे. यामध्ये लेवल 6 सारखी पदं चांगली असतात, म्हणजे स्टेशन मास्टर सारखी चांगली पदं असतात. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं त्यांचं ड्रीम असावा की मला स्टेशन मास्टर बनायचे, कारण मित्रांनो एकतर ऑफिशियल जॉब असतो आणि दुसरं म्हणजे वेतन चांगलं असतं, जबरदस्त या ठिकाणी वेतन असतं. बेसिक पे 35,000 असतं, म्हणजे हातामध्ये येताना तुमच्या हातामध्ये तर भरपूर या ठिकाणी जवळपास मित्रांनो 45,000पेक्षा जास्तच आपण धरून चाला. भत्ते बित्ते भरपूर काय असतं, ठीक आहे. 40-45,000 त्यापेक्षा जास्तच तुम्ही धरून या ठिकाणी चालायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमच्यासाठी आहे NTPC अंडर ग्रॅज्युएट, म्हणजे ज्यांचं 12वी झालंय, TC, त्याला आपण TC सारखी पदं यामध्ये असतात मित्रांनो. NTPC ते पण कधी येणार आहे सांगितलं, जुलै ते सप्टेंबरमध्ये कधीही जाहिरात येईल. जाहिरात आल्यानंतर त्यांची परीक्षा असते आणि त्याची संपूर्ण तयारी आपण करू, कशा पद्धतीने करून घेतोय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ज्युनियर इंजिनियर आहे, पॅरामेडिकल कॅटेगरी आहे, हे यामध्ये दरम्यान येणार आहे. ज्यांचं 10वी झालंय त्यांच्यासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर कधीही जाहिरात येईल, या दरम्यान त्यांनी आता तयार राहायचं आहे. आणि सगळ्यात जास्त पदं याच भरतीची असतात लेवल 1ची. पाठीमागच्या 2019ला मित्रांनो 1,03,000 जागा फक्त लेवल 1च्या आल्या होत्या, लेवल 1च्या, आणि 35,000 जागा याच्या आल्या होत्या. त्यामुळं या ठिकाणी संधी भरपूर आहेत मित्रांनो, संधी भरपूर आहेत. याही वर्षी लाखो वॅकन्सी येण्याचं मी पाठीमागच तुम्हाला वेगवेगळ्या न्यूजपेपरच्या वगैरे आधारित सांगितलेलं होतं. मग यासाठी करायचं काय असतं, आता मी तुम्हाला सांगितलं आयतं काय भेटत नाही, कष्ट करावं लागतं. तुम्हाला सगळं काय मी या ठिकाणी गोळा करून रिसर्च करून रेडीमेड दिलेलं आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. ते पण मी तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये करून घेतो. तुमचा कितीही गॅप असू द्या, कितीही वर्षाचा गॅप असू द्या मित्रांनो, एक सर्व्हिसमॅन सुद्धा आपल्या क्लासमध्ये मित्रांनो या ठिकाणी शकता. त्यांचेच मित्रांनो या ठिकाणी अभिप्राय जवळपास एकाच वर्षामध्ये 6-6 पोस्ट 7-7 पोस्ट मित्रांनो या ठिकाणी एवढ्या वर्षाचा या ठिकाणी गॅप असून सुद्धा ते मिळवू शकतात. म्हणजे किती बेसिक पासून आपण शिकवत असो याचा अंदाज तुम्हाला येईल. मी तुम्हाला विथ प्रूफ त्यांचं या ठिकाणी देत असतो. या ठिकाणी आपण बघू शकता त्यांची जी लिस्ट लागलेली आहे, त्या लिस्ट या ठिकाणी सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता. लिस्टमध्ये नाव आलेलं सुद्धा या ठिकाणी बघू शकता. विथ प्रूफ आपण देतो, त्यामुळे तुमचा विश्वास बसत असतो. काय तात्पर्य काय की गृहिणी असू द्या, तुम्ही जॉब करत असाल, कितीही वर्षात तुमचा गॅप असू द्या, तुम्हाला एकदम बेसिक पासून समजेल या पद्धतीने आपण या ठिकाणी शैली असते. हे मी म्हणत नाही मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या क्लासला जॉईन झालेले आहेत, जे विद्यार्थी क्लासला जॉईन झालेले आहेत आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. तर जे कधी कॉलेजला असते वेळी कळालं नाही, ते आज आपल्या क्लासमधून कळत आहे असं यांचं म्हणणं आहे. तर यांना याच्यावरून या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो की बाबा फिजिक्स सारखे विषय सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता. मराठीतून भौतिकशास्त्र आहे एवढंच माहिती होतं, पण ती शिकवण्याची पद्धत खूप सोपी आहे. कारण रेल्वेला सायन्स खूप महत्त्व आहे मित्रांनो, खूप महत्त्व. जनरल सायन्स वगैरे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने शिकवत आहे असं यांचं म्हणणं आहे. कालच हा अभिप्राय यांनी दिलेला आहे, जे की या ठिकाणी क्लासला ते जॉईन झालेले आहेत. आणि तुम्हाला तर माहिती, जॉईन होताना मी तुमचं नाव वगैरे काय विचारत नाही, फक्त पेमेंटचा स्क्रीनशॉट आला की ॲड करून घेतो, ठीक आहे. कारण आपल्याला विद्यार्थी आणि शिक्षक एवढंच नातं महत्त्वाचं आहे. मग या ठिकाणी अभिप्राय पाठवल्यानंतर त्यांचं नाव विचारल्यानंतर त्यांचं नाव स्मिता आहे, संभाजीनगरवरून त्यांनी अभिप्राय पाठवलेला आहे. बाकीचे पण हे अभिप्राय मी तुम्हाला सांगितले जे जॉईन झालेले आहेत. सौ पूजा हे आहेत नाशिकवरून, तर ह्यांचे तर फॅमिली आहे, लहान लेकरू आहे 3 वर्षाचं, तर हे सुद्धा या ठिकाणी यूट्यूबला आपलं लेक्चर बघून मित्रांनो जॉईन झालेले आहेत. आणि हे बघू शकता की त्यांचा अभिप्राय कशा पद्धतीने यांनी दिलेला आहे. ओके, कशा पद्धतीने त्यांना कॉन्फिडन्स या ठिकाणी येत आहे. हाच कॉन्फिडन्स तुम्हाला मित्रांनो यशापर्यंत घेऊन जात असतो. योग्य मार्गदर्शन तर क्लासमध्ये भेटतच आहे असं म्हणतायत, सोबत प्रोत्साहन सुद्धा त्यांना या ठिकाणी, कारण मोटिवेशन सुद्धा महत्त्वाचं असतं मित्रांनो एक्झामला. वारंवार तुम्हाला या ठिकाणी डिमोटिवेट होण्यापासून आपण वाचवत असतो आणि एकदम सोप्या पद्धतीने शिकवल्यामुळे आपला कॉन्फिडन्स वाढत असतो. हे अभिप्राय असं सहजासहजी येत नसतात मित्रांनो, आपण त्यासाठी एवढी मेहनत घेत असतो. आकाश सुद्धा या ठिकाणी म्हणत आहेत की सर खूप छान आपण या ठिकाणी लेक्चर घेत आहे. ओके, हे सगळं या ठिकाणी आपण फक्त मित्रांनो 299 मध्ये करत आहे. तेच सांगायचं की बाबा हे जे सिलेबस आहे, एवढा मोठा सिलेबस जर सोप्या भाषेमधून केला तर काहीच अशक्य नाही. आज जो मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे, तो कट ऑफ तुम्हाला क्लिअर करणं हे 523 घटक मागील 10 वर्षाचं रिसर्च करून, कारण रेल्वेचा ऑफिशियल सिलेबस जर आपण बघितला तर फक्त मित्रांनो एक 5-7 ओळीमध्ये तुम्हाला दिलेला आहे. फिजिक्सचं तर म्हणजे जनरल सायन्सचं तर फक्त फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी एवढं विचारलं जाईल असं सांगितलेलं आहे. ओके, फिजिक्स, केमिस्ट्री, लाईफ सायन्स, परंतु त्याच्यामध्ये कोणकोणते घटक विचारले जातं हे मागील 10 वर्षाचं अनालिसिस करून तुम्हाला हे सगळे घटक काढलेले आहेत. आणि यावरती कोणकोणते प्रश्न कुठल्या वर्षी कुठल्या शिफ्टला कधी विचारलेले ते सुद्धा तुम्हाला विथ प्रूफ मी तुम्हाला डेली लाईव्ह क्लासमध्ये देत असतो. स्पष्टीकरण या ठिकाणी तुम्हाला सर्व देत असतो. तर असे 523 घटक इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र
ओके. त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, अंकगणित, बुद्धिमत्ता याचे तुम्हाला हे 523 घटक करावे लागतील. तेव्हा कुठं मित्रांनो या ठिकाणी परीक्षा तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं हे 523 घटक ह्याचमध्ये तुम्हाला नोट्स दिल्या जातात, टेस्ट दिल्या जातात, दररोज शिकवलं जातं. 8 ते 10 या वेळेमध्ये लाईव्ह क्लास आहेत. लाईव्ह नाही पाहू शकला तर नंतर तुम्ही रेकॉर्डेड तुम्ही पाहू शकता मित्रांनो. 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. हे जर तुम्हाला जॉईन करायचं असेल फक्त 299 72 48 93 0176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवलं की तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जातं. वेळोवेळी कोणत्या अपडेट आल्या, कोणती भरती आल्या, ह्या पण सर्व यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं. मग तुम्ही म्हणसाल सर तुम्ही फक्त यायचं म्हणताय परीक्षा, नेमकं आम्हाला ऑफिशियली वेबसाईटवरती जाऊन दाखवा बरं, हे कुठं आहे, रेल्वेने खरंच हे कॅलेंडर दिलंय का, परीक्षा होत आहेत पण इथून पुढे होतील का आहे. ओके. आता ह्या परीक्षा होत आहेत हे तर तुम्हाला या ठिकाणी सर्व या ठिकाणी नोटिफिकेशन बघू शकता मित्रांनो. मग हे कुठं दिलंय बाबा, रेल्वेच्या वेबसाईटवरती जर आपण गेलो मित्रांनो RRB मुंबई तर या ठिकाणी तुम्हाला आपण या ठिकाणी दिसू शकतं. इथं जर आपण बघितलं तर तुम्हाला ऑफिशियली मी तुमच्यासमोर, कारण विश्वास असणं गरजेचं असतं मित्रांनो. त्याशिवाय तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणार आहे. अभ्यासाला सुरुवात करण्यासाठी तुम्हाला पण माहिती पाहिजे की आपल्यासमोर ऑपॉर्च्युनिटी आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं 2 फेब्रुवारी 2024ला मित्रांनो हे इम्पॉर्टंट नोटिफिकेशन रेल्वेने दिलेलं आहे. त्याच्यावरती मी या ठिकाणी क्लिक जर केलं तर आपल्याला या ठिकाणी हे नोटिफिकेशन ओपन होईल. ओके. हां, थोडासा वेट करूया. तर जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे नोटिफिकेशन मित्रांनो या ठिकाणी मी ओपन करतो आहोत. तर बघा मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं ते नोटिफिकेशन आहे. ओके. ऑफिशियल वेबसाईटवरती. मग आतापर्यंत रेल्वेने ह्या सर्व जागा मित्रांनो हजारो प्रमाणामध्ये काढलेल्या आहेत. इथून पुढं पण या ठिकाणी हजारो प्रमाणामध्ये येतील. सर तुम्ही म्हणसाल काय बाबा गॅरंटी, कशाने हजारो प्रमाणामध्ये, तुम्ही म्हणसाल काय याचं काय, एखाद्या ऑफिशियली सांगितलंय का रेल्वेच्या की येतील, एवढ्या येतील ठीक आहे, पण खूपच कमी आले तर काय करावं, पण ते पण मी तुम्हाला प्रूफ दाखवत लगेच. या ठिकाणी रेल्वेचे जे मित्रांनो या ठिकाणी जनरल सेक्रेटरी आहेत शिवगोपाल मिश्रा, AIRF ऑल इंडिया रेल्वेमॅन फेडरेशन याचे मित्रांनो या ठिकाणी जनरल सेक्रेटरी आहेत. तर त्यांनी ही मुलाखत पण मी यापूर्वी व्हिडिओ टाकलेला आपल्या यूट्यूब चॅनलला, तो पाहून घ्या तुम्ही. त्याला पण प्रचंड तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे मित्रांनो. ओके. तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन देतो आहे. यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की 1,08,000 ओके 1,01,800 1,01,800 एवढी पदं या ठिकाणी येणार आहेत असं त्यांनी या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. बरं त्यांनी जर नाही सांगितलं तर मागील वर्षाचा तर तुम्ही अंदाज काढून, त्यांनी तर सांगितलेलंच आहे परंतु तुम्हाला वाटलं की नाही अजून काय प्रूफ आहे, तर मागील वर्षात तुम्ही बघू शकता मित्रांनो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा आलेल्या आहेत. तर नक्कीच मित्रांनो याच्यामध्ये जागा येतील, जास्त प्रमाणामध्ये एवढा विश्वास तुम्ही ठेवू शकता. सोबतच वेगवेगळ्या न्यूज पेपरमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो रेल्वेची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भरती निघण्याची या ठिकाणी शक्यता आहे असं पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता प्रूफ देत बसलं तर मित्रांनो दिवस जाईल. एवढं प्रूफ करण्यात आता तुम्हाला प्रूफ द्यायची पण गरज पडत नाही, कारण एवढा माझ्यावरती तुम्ही विश्वास टाकत आहात आणि आपण कधी तुमचा विश्वासघात केलेला नाही. त्यामुळं आता आपल्याला बघूया की ऑन द स्पॉट बाबा नेमका कट ऑफ किती लागतो आहे याचा. आणि ज्यांना माहिती नाही की बाबा हे कितीवरती तुम्ही परीक्षा देऊ शकता, त्यासाठी एज काय लागतं, हे सगळं यापूर्वी पण मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. परंतु आता पहिल्यांदा कट ऑफ सांगू आणि याच व्हिडिओमध्ये शेवटी ते पण डिस्कस करूया, काय प्रॉब्लेम नाही. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता पाठीमागच्या वर्षीचा म्हणजे पाठीमागच्या भरतीचा जो या ठिकाणी स्टेज 1चा या ठिकाणी जो कट ऑफ लागलेला होता, ओके, जे की CBT 2 साठी जाण्यासाठी हा महत्त्वाचा असतो. तर हा कट ऑफ जर या ठिकाणी बघितला तर हे कट ऑफ मित्रांनो या ठिकाणी बघू शकता जे विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं त्यांच्या रोल नंबर सहित ही शॉर्टलिस्ट रेल्वेच्या वेबसाईटवरती उपलब्ध झालेली आहे. तर आता आपल्याला हे त्यांचे रोल नंबर किती आहेत, काय आहेत, एवढी जण विद्यार्थी, कारण जागा तुम्हाला सांगितली भरपूर असतात तर विद्यार्थी पण तेवढेच मित्रांनो या ठिकाणी सिलेक्ट होत असतात. आता या ठिकाणी आपण संपूर्ण त्यांची रोल नंबर पाहिजे काय आवश्यकता नाही. फक्त बाबा कोणत्या कॅटेगरीला तुमच्या कास्टनुसार, ओके, ओपन असेल तर किती कट ऑफ लागला, OBC असाल तर किती लागला, SC STचा किती लागला. त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं जे एक सर्व्हिसमॅन आहे त्यांचा किती लागला, संपूर्ण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा आहे कट ऑफ मित्रांनो. आणि कट ऑफ कोणता पाहिजे आहे आपल्याला, तर आपल्याला या ठिकाणी TCचं सांगितलेलं आहे. तर TCचा आपण या ठिकाणी कट ऑफ आपण बघणार आहोत. ओके. TC ट्रेन क्लर्क यासाठी आपण या ठिकाणी कट ऑफ आपण पाहणार आहोत. ओके. तर आपण या ठिकाणी बघू शकता. आणि जसं की CBT 1 आणि CBT 2 दोन एक्झाम असतात मित्रांनो, त्याचं पण आपण तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचा जो सब्जेक्ट आहे ते सारखेच आहेत, फक्त त्याचे प्रश्न संख्या आणि काठिण्य पातळी वेगवेगळी असते. मग आता ते पण आपण बघणार आहोत. CBT 1ला किती प्रश्न असतात, CBT 2ला किती असतात ते पण बघूया. तर आता हा जो काही कट ऑफ आहे तर 100 मार्कापैकी हा कट ऑफ आहे मित्रांनो. तर आपण या ठिकाणी ट्रेन क्लर्कचा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा कट ऑफ आहे, ट्रेन क्लर्क. मग बघा उगीच भाव करायची पण काही गरज नसते. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा कट ऑफ किती आहे मित्रांनो, ओके. तर अनरिझर्वचा जास्त लागलेला आहे. अनरिझर्वचा या ठिकाणी जवळपास 87 लागलेला आहे.
एस-सीचा 79 लागलेला आहे, एस-टीचा 77 लागलेला आहे, ओबीसीचा 85 लागलेला आहे, ईडब्ल्यूएसचा 85 या ठिकाणी लागलेला आहे. एक सर्व्हिसमॅनचा या ठिकाणी कमी या ठिकाणी कट ऑफ लागत गेलेला आहे. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा जो काही कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो, हा जो काही तुम्हाला कट ऑफ दाखवला मी, ओके, तर हा कट ऑफ तुमचा कलर्ससाठी लागलेला आहे. त्यावेळेस जागा मित्रांनो याच्यात कमी आलेल्या होत्या, हे लक्षात ठेवा. त्यामुळं कट ऑफ या ठिकाणी जास्त लागलेला आहे. आणि एक सर्व्हिसमॅनचा बघू शकता 40, 47, 46, ओके. ओबीसी या ठिकाणी ईडब्ल्यूचा या ठिकाणी आपण बघू शकता, आपापल्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी बघू शकता, ओके. तर हे झाले या ठिकाणी ट्रेन क्लर्कचा. तसंच या ठिकाणी अकाउंटंट क्लर्कचा आपण बघू शकता, ओके. अकाउंटंट क्लर्कचा या ठिकाणी लागलेला आहे. त्यानंतर ज्यांचं टायपिंग झालं आहे त्यांच्यासाठी जी ज्युनियर क्लर्क टायपिंगची टेस्ट असते त्यांच्यासाठी या ठिकाणी बघू शकता. आता हे झालं कशासाठी, तर TC साठी, ओके. जे म्हणजे 12वीवरून फॉर्म भरत आहेत तर त्यांच्यासाठी हा कट ऑफ आहे. त्यामुळे आपल्याला अभ्यास टू द पॉईंटच करावं लागणार आहे मित्रांनो. असं नाही की फॉर्म भरला आणि उगीच चलो अशीच नोकरी लागेल, परीक्षा न होता नोकरी लागेल, असं होत नसतं. त्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते. मग आता जे 10वीवरून आहेत त्यांच्यासाठी बघूया मित्रांनो किती कट ऑफ लागलेला आहे. त्याच्या अगोदर हा TCचाच जो लेवल 2चाच आपल्याला फायनल कट ऑफ, कारण लेवल या टियर 1चा आता मी दाखवलं, आता टियर 2चा जर आपण बघितला मित्रांनो, ओके, कट ऑफ फायनल जे की डायरेक्ट याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच तुमचं असतं. तर त्यासाठी आपण वेस्टर्न रिजनसाठी जर बघितलं तर किती आहे, अनरिझर्वसाठी 79 आहे, SC साठी 71 आहे आणि हा जो आहे 120 मार्कापैकी आहे. कारण जी टियर 2 एक्झाम असते ती 120 मार्काची असते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ST साठी या ठिकाणी 65 आहे, ईडब्ल्यूएससाठी 77 आहे. तर हा कट ऑफ या ठिकाणी त्यांनी काय केलं आहे, वेस्टर्न रिजनसाठी दिलेला आहे. कशासाठी, वेस्टर्न रिजन. आणि वेस्टर्न रिजनसाठी अजून ज्या वेगवेगळ्या परत दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये ज्या जागा होत्या मित्रांनो, तर LD या कॅटेगरीमध्ये 71 लागलेला होता. तर जवळपास जर आपण बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी 80 ते 70 याच्या दरम्यान हा कट ऑफ आपल्याला दिसून येतं लेवल 2चा. याच्यानंतर डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच असतं आपलं, ठीक आहे. म्हणजे डिपेंड आहे की कोणत्या याच्यासाठी जागा किती येत आहेत, ओके. कारण ओव्हरऑल रेल्वेमध्ये जर जागा जास्त असल्या तर त्या कॅटेगरीनुसार जागा कमी जास्त झाली कट ऑफवरती परिणाम होतो. आता जर आपण या ठिकाणी लेवल 6चं जर बघितलं, स्टेशन मास्टरसारख्या पदांचं, तर त्यांचा कट ऑफ बघा या ठिकाणी. जर त्याचा फायनल कट ऑफ जर आपण बघितला स्टेशन मास्टरसारख्या या पदाचा, तर आपण आपल्या वेस्टर्न झोनचा या ठिकाणी बघूया मित्रांनो, वेस्टर्न झोनचा कट ऑफ किती लागलेला आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर किती लागला मित्रांनो वेस्टर्न झोनचा आपल्या, तर 66 लागला आहे अनरिझर्वचा. SC साठी 61 लागलेला आहे, OBCसाठी मित्रांनो 65 लागलेला आहे, ईडब्ल्यूसाठी 63 लागलेला आहे, ओके. OBC एक सर्व्हिसमॅनसाठी 44 लागलेला आहे. तर बघा त्या तुलनेत मग इथं जर आपण बघितला तर कट ऑफ कमी लागलेला आहे. आतापर्यंत आपण सांगितलं स्टेशन मास्टरचं असेल, 12वीवरून TCचं असेल, पण तुम्हाला वाटलं की नाही सर जरा माझी कॅपॅसिटी तुला घाबरल्यासारखं होतं आहे. काही ताण घेऊ नका. तुम्ही NTPCचा जर अभ्यास केला, NTPC TCचा अभ्यास केला, NTPC असो म्हणजे ग्रॅज्युएट असो, अंडर ग्रॅज्युएट असेल, तुमचा ग्रुप डीचा ऑटोमॅटिक अभ्यास होतो. जर तुम्ही TC NTPCसाठी अप्लिकेबल आहात म्हणजे तुमचं 10वी झालं आहे, म्हणजे तुम्ही 10वी बेसवरती मित्रांनो गट डची तर कमीत कमी देऊ शकता. जे NTPC जर अभ्यास केला, ग्रुप डी तर तुम्ही देऊ शकता. म्हणजे नोकरी कुठली ना कुठली तर तुम्हाला भेटणारच आहे अभ्यास केल्यावरती, ओके. मग इथं आता या ठिकाणी जर बघितलं तर काय होतं मित्रांनो, याचा कट ऑफ जर आपण बघितला तर याचा कट ऑफ हा पहा नॉर्मलायझेशन, म्हणजे हा याचा आपल्याला मेन कट ऑफ आपल्याला पाहायचा आहे, ठीक आहे. हायेस्ट कट ऑफ किती केला आहे तो नाही पाहायचा. हायेस्ट मग 96 जाईल, 100 जाईल, त्याचीच घेणार आहे. तुम्हाला किती पेडल्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं ग्रुप डीला 2019 नुसार आपण या ठिकाणी बघतोय लेवल 1ची पोस्ट आहे आणि याला एकच परीक्षा असते, त्यानंतर डायरेक्ट फिजिकलला तुमचं सिलेक्शन होतं. मग इथं जर आपण बघितलं तर मित्रांनो इथं ओपनसाठी पडलेले आहेत 64, ओके. त्यानंतर SC साठी 51 वाल्याचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे, ST साठी जर 44 वाल्याचं झालेलं आहे, OBCसाठी 58 वाल्याचं झालेलं आहे, EWSसाठी 40 मार्काचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. 100 मार्कापैकी हे या ठिकाणी एवढी पाडणं गरजेचं होतं 2019ला. मग आता सांगा हे जास्त मार्क आहेत का. आता ज्याच्या पोस्ट जर एखाद्या कमी आल्या तर साहजिक आहे मग त्या पोस्टसाठी मित्रांनो कट ऑफ जास्त जाईल, कुठं पण तसंच असतं, ठीक आहे. मग यावर्षी समजा TCच्या जास्त जागा आल्या, आता किती येणार आहे काय अजून ऑफिशियल आकडा जाहीर झालेला नाही, ओके. परंतु जास्त मोठ्या प्रमाणामध्ये येण्याची शक्यता आहे, हे मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं. वेगवेगळ्या आधारे न्यूजपेपर असेल, जनरल सेक्रेटरीचं बोलणं असेल, त्या आधारे सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचा अभ्यास चालू राहू द्या. आणि रेल्वेची 2019 नंतर आत्ता डायरेक्ट एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भरती येते, त्यामुळे पुन्हा संधी येणार नाही. रेल्वेने पहिल्यांदाच इतिहासामध्ये विद्यार्थ्यांची एवढी काळजी केली की ॲन्युअल कॅलेंडर जाहीर केले. त्यांनी असं पण सांगितलं की आता प्रत्येक वर्षी आम्ही असं करत राहू, अगोदरच जानेवारी महिन्यामध्ये डिक्लेअर करू वर्षभरात कोणकोणते येणार आहे, जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत. त्यामुळे मित्रांनो ते फॉलो पण करत आहेत, रेल्वेला
कर्मचाऱ्यांची गरज पण आहे. त्यामुळं त्याचा या ठिकाणी वाहत्या गंगेत हात धुवून घ्या. आता जुलै ते डिसेंबरमध्ये या ठिकाणी ह्या जागा आहेत. हे ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही हे फॉर्म भरू शकता. आता किती वय लागतं त्याचं डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी बनवले, त्याचा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर ठोकताळा सांगतो, ज्यांचं पण या ठिकाणी ओपनसाठी मित्रांनो, जर ग्रॅज्युएशन झालं असेल आणि ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही 33+3 म्हणजे 33 वर्ष असतं, परंतु कोरोनामध्ये भरती नसल्यामुळं गव्हर्नमेंट 3 वर्ष वाढवत आहे. म्हणजे ओपनसाठी तुम्ही 36 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. मग आता RPFला पण 3 वर्ष सवलत दिली, ALPला दिली, टेक्निशियनला दिली, त्यामुळे याला पण तुम्हाला सवलत भेटेल. म्हणजे 36 वर्ष या ठिकाणी झाली. OBC असाल तर अजून 3 वर्ष, ओके, आणि SC ST असाल तर अजून 5 वर्ष तुम्ही या ठिकाणी करू शकता या डॅममध्ये. आणि जरी तुम्हाला काही शंका असतील, माझा नंबर मी तुम्हाला देतोय, त्याच्यावरती तुम्ही कॉल पण करू शकता. NTPC अंडर ग्रॅज्युएटसाठी मित्रांनो या ठिकाणी 12वी बेसवरती असतं. तिथं फक्त 3 वर्ष कमी असतं, म्हणजे 30 वर्ष असतं, परंतु 3 वर्ष कोरोनामुळे म्हणजे 33 वर्षापर्यंत ओपनसाठी तुम्ही देऊ शकता. OBC असाल तर 36 वर्ष, SC ST असाल तर 39 वर्ष. तसं ग्रुप डीला जर आपण बघितलं तर सेम NTPC सारखा वयोमर्यादा असते, म्हणजे 33+3 ओपनसाठी धरून चाला, म्हणजे 36 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि जर SC ST असाल तर अजून 5 वर्ष ॲड करा, म्हणजे 41 वर्षापर्यंत. आणि OBC असाल तर 3 वर्ष म्हणजे 39 वर्षापर्यंत. आणि SC ST असाल तर 41 वर्षापर्यंत. तर हे आहे मित्रांनो या ठिकाणी, त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पण मी बनवलेला आहेत. तर ह्या भरत्या आहेत. तुम्हाला ऑफिशियल मी तुम्हाला सर्व अपडेट देत आहे. तर याचा तुम्ही तयारी चालू राहू द्या. कट ऑफ कमी लागेल, जास्त लागेल, फक्त एक अंदाज येण्यासाठी तुम्हाला सांगितलेला आहे. म्हणजे ग्रुप डीला जर बघितलं तर मित्रांनो 60 ते 65 दरम्यान धरून चाला. NTPCला थोडासा जागा कमी असतात, त्यामुळे त्याचा एक 75, 70, 75 किंवा 70 ते 80 या दरम्यान तुमचा कट ऑफ धरून चाला. तर त्या दरम्यान या ठिकाणी तुमचा कट ऑफ म्हणजे शक्यता गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावेळी जर जागा जास्त आल्या तर कट ऑफ कमी येईल, जागा जर कमी आल्या तर कट ऑफ जास्त जाईल. परंतु अभ्यास तुम्हाला काय करायचा मित्रांनो, टू द पॉईंट ठेवायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी सर्व नोट्स मी मित्रांनो मराठीमधून देतोय, लाईव्ह क्लास देतोय, रेकॉर्डेड क्लास देतोय आणि फक्त 299 मध्ये देतोय. त्यामुळे याचा तुम्ही लाभ घ्या. एवढे पॉईंट तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि हे तुम्हाला विथ फॅक्ट त्याच्या प्रूफसह तुम्हाला देत आहे की कोणत्या प्रश्नावरती कसे प्रश्न कधी किती कोणत्या शिफ्टला विचारलेले आहेत. प्रत्येक सब्जेक्ट वाईज, प्रत्येक घटकावाईज मी तुम्हाला या ठिकाणी सर्व काय केलेलं आहे या ठिकाणी देत आहे. तर याचा तुम्ही लाभ घ्या, कारण एवढं डिटेलमध्ये मला नाही वाटत की बाजारामध्ये मराठीमध्ये तरी एवढं कंटेंट तुम्हाला कुठं भेटेल. एवढ्या कमी फीमध्ये एवढं क्वालिटी कंटेंट, लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड क्लास, टेस्ट, नोट्स, हे सगळं आणि सगळं तुम्हाला फक्त आणि फक्त 299 मध्ये आपण देत आहोत. ठीक आहे. तर याचा तुम्ही नक्की लाभ घ्या. तुम्हाला अजून जरी काही शंका असतील तरी पण या ठिकाणी माझा नंबर मी तुम्हाला देतो मित्रांनो. तर यावरती तुम्ही काय करू शकता, कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. 72 48 93 01 76 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा तुम्हाला जर ही माहिती समजली असेल तर डायरेक्ट काय करायचं, जॉईन होण्यासाठी मित्रांनो, तर 299 फक्त सध्या ऑफरमध्ये चालू आहे. फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचा आहे 72 48 93 01 76 या नंबरला. आणि पेमेंट केल्यावर त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाईल. जर तुम्हाला याबद्दल अधिक काही शंका असतील तर या नंबरला तुम्ही कॉल करा, व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. तुम्हाला सर्व जेवढी या ठिकाणी माझ्याकडे नॉलेज आहे ते देण्याचा मी प्रयत्न करेल. तर पात्रतेविषयी, वयाविषयी, संपूर्ण सिलेबस काय आहे, संपूर्ण मित्रांनो त्याचे जे पण अपडेट आहे, फॉर्म कधी सुटणार आहेत, का आहेत, संपूर्ण याच्यावरती पण मी एक डिटेल व्हिडिओ याच्यापूर्वी पण बनवलेला आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की जुलै सप्टेंबर कधीही जाहिरात येईल. आपली तयारी चालू राहू द्या. आता जे सांगितले 523 पॉईंट तुमचे परफेक्ट ठेवा. जाहिरात कधीही होऊ द्या, तुम्ही तयार असला पाहिजे परीक्षेला सामोरं जाण्यासाठी, आपलं यश खेचून आणण्यासाठी. ठीक आहे. चला, बोलण्यासारखं खूप आहे, अजून भरपूर फॅक्टच्या आधारे बोलता येतं, परंतु आपला व्हिडिओ वाढत जाईल. त्यामुळे या ठिकाणी थांबूया. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलवरती बाकी व्हिडिओ आहेत ते पाहू शकता. किंवा तुम्हाला जर काही शंका असतील बिंदास याला कॉल करा 72 48 93 01 76. याच्यावरती तुम्हाला अजून अपडेट दिली जाईल. 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे, लाईव्ह आहेत, रेकॉर्डेड क्लास आहेत. ओके, लाईव्ह नाही पाहू शकला तर नंतर तुम्ही रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता. रेल्वेची सोबतच सरळ सेवेचे सुद्धा हे तुम्हाला सब्जेक्ट या ठिकाणी कंटेंट दिले जाईल. लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड क्लास, टेस्ट, नोट्स, मॅथ, रिजनिंग, GK, GS हे सगळं तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे. तर या ऑफरचे मर्यादित काळासाठी नक्की तुम्ही याचा लाभ घ्या. तुमच्या जीवलग मित्र मैत्रिणी नातेवाईकापर्यंत सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांना पण या ठिकाणी या ऑफरचा फायदा होऊ द्या, किंवा त्यांना माझा कॉन्टॅक्ट नंबर आपण देऊ शकता रेल्वे भरती मार्गदर्शकासाठी. या ठिकाणी थांबूया. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर व्हॅल्युएबल माहितीपूर्ण वाटले असेल तर मनापासून एक लाईक नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.